नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल एक अतिशय महत्त्वाची आणि अगदी तातडीची बातमी समोर येते. मार्च महिन्याच्या हप्त्याबाबतचे सगळे नवीन अपडेट्स आणि अधिकृत आकडेवारी आज आपण इथे स्पष्ट करणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट या माहितीला सुरुवात करूया. तर आता थेट या मुख्य मुद्द्याकडे वळूया. सध्या सर्वांच्याच मनात एक अत्यंत उत्सुकतेचा प्रश्न आहे. बँक खात्यात 1500 रुपये जमा झालेत का? होय, अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याची जी बहुप्रतीक्षित प्रक्रिया होती ती आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. ज्या क्षणाची एवढ्या आतुरतेने वाट पाहिली जात होती तो क्षण अखेर आलाय. सरकारी पातळीवरून निधीचं वितरण सुरू झालंय आणि बऱ्याच जणांच्या खात्यात हे पैसे पोहोचायला सुरुवातही झाली आहे. 1500 रुपये. अगदी बरोबर ऐकलत. हा केवळ एक आकडा नाहीये, तर असंख्य लाभार्थ्यांसाठी हा एक खूप मोठा आर्थिक आधार आहे. आणि हीच नेमकी रक्कम सध्या थेट बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. विचार करा, जेव्हा मोबाईलवर हा आकडा जमा झाल्याचा मेसेज धडकतो तेव्हा मिळणारा आनंद किती मोठा असतो. या संपूर्ण योजनेचा मुख्य उद्देशच हा आहे की ही आर्थिक मदत थेट आणि वेळेत पोचावी. आणि आता हीच प्रक्रिया किती वेगाने सुरू आहे हे यावरून अगदी स्पष्ट होत आहे. आता या प्रक्रियेचं नेमकं वेळापत्रक काय आहे ते समजून घेऊया. पहिल्या दिवसापासूनच मार्चचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालीये. पण समजा रक्कम लगेच खात्यात दिसली नाही तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही. कारण एवढ्या लाखो व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करायला बँकिंग सिस्टमला थोडा वेळ लागतोच. सरकारला अपेक्षा आहे की 15 मेपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हे मार्चचे पैसे यशस्वीरित्या जमा होतील. त्यामुळे एका ठराविक मुदतीत हे काम पूर्ण होईलच. आणि हो, हे झाल्यावर लगेचच एप्रिलच्या हप्त्याची प्रक्रियाही सुरू होईल. हे वेळापत्रक एकदम स्पष्ट आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. महत्त्वाची पात्रता अपडेट्स आणि वगळलेल्या लाभार्थ्यांची नेमकी माहिती. ही आकडेवारी पाहिल्यावर या योजनेची प्रचंड मोठी व्याप्ती लगेच लक्षात येईल. एका बाजूला आपण पाहू शकतोय की तब्बल 1.77 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. हा आकडा खरंच खूप मोठा आणि थक्क करणारा आहे. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला एक अत्यंत लक्षवेधी आणि थोडा चिंतेचा आकडाही आहे. तब्बल 66 लाख महिलांना यातून अपात्र ठरवण्यात आलंय किंवा वगळण्यात आलंय. पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांमधला हा मोठा फरक आपल्याला दाखवून देतो की ही पडताळणी प्रक्रिया किती काटेकोरपणे राबवली गेली आहे. मग आता साहजिकच प्रश्न पडतो की या 66 लाख महिलांना नेमकं का वगळण्यात आलं? यामागचं सर्वात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे अपूर्ण केवायसी म्हणजेच केवायसी. सोप्या भाषेत सांगायचं तर बँक खातं आधार कार्डशी लिंक नसणं किंवा खात्याच्या व्यवहारांची मर्यादा संपलेली असणं. या अशा तांत्रिक त्रुटींमुळे बँकिंग सिस्टीम पैशांचं ट्रान्सफर करू शकत नाही आणि या अभावी थेट लाभ मिळणं कठीण होतं. या व्यतिरिक्त योजनेच्या अधिकृत नियमांची पूर्तता न केल्यामुळेही अनेकांना अपात्र ठरवण्यात आलंय. यावरून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की योग्य कागदपत्रांची आणि नियमांची पूर्तता करणं किती अत्यंत आवश्यक आहे. बरं, आता पुढे काय होणार? एप्रिल महिन्याकडे एक दृष्टिक्षेप टाकूया. आता ही सगळी प्रक्रिया फक्त मार्च महिन्यापुरतीच मर्यादित नाहीये. सध्या प्रशासनाचं पूर्ण लक्ष मार्चचा हप्ता यशस्वीपणे वितरित करण्यावर असलं तरी एप्रिलचे हप्ते सुद्धा लवकरच जमा केले जातील. फक्त यासाठी आपल्याला सरकारच्या नवीन अधिकृत सूचना आणि अपडेट्सची थोडी वाट पाहावी लागेल. जशा नवीन गाईडलाईन्स किंवा सूचना जाहीर होतील तशी एप्रिलच्या हप्त्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईल. त्यामुळे येणारे पुढचे काही आठवडे या योजनेसाठी अतिशय निर्णायक असणार आहेत. आणि जाता जाता सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आज बँक बॅलन्स तपासला आहे का? ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासारखी नाही, तर यावर लगेच कृती करणं गरजेचं आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपलं अधिकृत बँक खातं तपासावं आणि पैसे जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. आणि हो, ही महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना याचा फायदा होऊ शकतो. जागरूक रहा, अधिकृत माहिती घेत रहा आणि यापुढील अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी नक्की जोडलेले रहा.